मला काहीही फरक पडत नाही. माझ्या आसपास ढोल आणून वाजवले तरी मला काही फरक पडत नाही. मी व्यवस्थित झोपू शकते. तिथे पारा सटकतो, तिथे आम्ही एकमेकांना लाईनवर आणायचा प्रयत्न करतो. प्रँक्स नाही पण टाइमपास, फालतूगिरी हे सगळं तो करतो. सुख कळले या मालिकेच्या सेटवर मी आता आहे आणि सागर आणि स्पृहा माझ्यासोबत आहेत. खरं तर त्यांचं सीन सुरू असताना ना त्यांची जी मस्ती होती आणि जी फ्रेंडशिप जी दिसून आली ना त्याच्यावर मला एक सेगमेंट करावं असं वाटतं तुमच्यासोबत. ते म्हणजे ही ऑर शी हे सेटवर कोण करतं. ओके, खरं खरं उत्तरं येतील कारण का तुम्ही फ्रेंड्स आहात तर एकमेकांची पोल खोलला तुम्ही ऑलवेज रेडी असाल. येस. मला खूप मजा येते. सेटवर नेहमी उशिरा कोण येतं. ऑब्विसली मॅम त्याने सांगायचं ते मीच सांगते. मी येते. तयार व्हायला उशीर कोणाला लागतो. ऑब्विसली ते तर आता मी गृहीतच आहे. त्यांना तयारी करण्यासाठी खरंच खूप जास्त व्यवधान आहेत म्हणून उशीर होतो. त्याला काय पर्याय नाही. हा प्रश्न आहे डाएट कॉन्शियस कोण आहे. स्पृहा तर तू आहेस. आमच्या दोघांमध्ये नक्की मी. 100% अदरवाईज मी अजिबात नाही. तेच मी म्हणतेय की अदरवाईज मी नाहीये. तू कम्पॅरेटिव्हली प्रश्न विचारतेस ना, मग आमच्या दोघांमध्ये मी आहे. ती आणि करते ती. मी नीट फॉलो करते सगळं. बऱ्यापैकी ती करते. रिटेक्स कोणाचे जास्त होतं. फार दोघांचंही नाही होत खरं तर. एकमेकाला जास्त. ऑब्वियस मी खूप हसवतो तिला खूप जास्त. उगाच काहीतरी करायला. खूप फालतूपणा. फॅशन सेन्स कोणाचा जास्त चांगला आहे. मी. तिचा त्याने क्रेडिट घेतलंय तिने. 100% चांगलं आहे. कोणाला झोप अनावर होते सीन्समध्ये किंवा ब्रेक झाला आणि पटकन सुटका. हिला 100% हिला. म्हणजे मी जितका बडबड करू शकतो आणि तिला जागा ठेवू शकतो पण ती इतकी म्हणजे तरबेज आहे त्याच्यामध्ये की ती कुठेही झोपू शकते. ती म्हणाली की सागर बोलत राहा काहीतरी मला झोप येते किंवा काहीतरी. ती झोपलेलीच असते ना. मी झोपते. मी मला काहीही फरक पडत नाही. माझ्या आसपास ढोल आणून वाजवले तरी मला काही फरक पडत नाही. मी व्यवस्थित झोपू शकते जगात कुठेही जाऊन. कोणाला राग अनावर होतो म्हणजे लगेच. मला होतो. ती बऱ्यापैकी आणि मला हे करते म्हणजे बऱ्यापैकी सेन्सिबल ठेवायचा प्रयत्न करते. म्हणजे हे खूप चांगल्या पद्धतीने आमचं आत्ता गिव्ह अँड टेक आहे की जिकडे कुठे म्हणजे काय सांगू आता. हा म्हणजे जिथे पारा सटकतो तिथे आम्ही एकमेकांना लाईनवर आणायचा प्रयत्न करतो. थांब ही सुरुवात आहे अजून आपल्याला बरंच काम. मलाही राग येतो पटकन नाही असं नाही पण तुलनेने शॉर्ट टेम्पर्ड तो जास्त आहे. एकदम असे सुटसुटीत प्रश्न म्हणजे उत्तर एकदम अशी रेडी आहेत. खूप छान वाटतंय मला. सेटवर प्रँक्स कोण जास्त करतो. आणि दोन लहान मुलं. मी करतो. काय बोलतोय इथे कोणीही सांगेल तू. मी प्रँक्स करतो. मी मजा करतो. प्रँक्स नाही करतो. प्रँक्स नाही पण टाइमपास, फालतूगिरी हे सगळं तो करतो. आणि दोन लहान मुलं आहेत आमच्या सेटवर आणि हे एक थर्ड. त्यांना मी खूप काय आणि त्यांना शिकवतो. त्यांना वेडीविद्री तोंड करायला शिकवतो. ती बिचारी लहान पोर आहेत 7-8 वर्षाची. खूप छान मस्त इन्फ्लुएन्स. तुला माहिती आहे का आणखीन एक इम्पॉर्टंट म्हणजे ही ते विणत असते त्याला क्रोशे म्हणतात मला वाटतं. तर ती त्या आमच्या मिमीला ती क्रोशे बनवायला शिकवते. त्यामुळे क्रिएटिव्ह चांगल्या गोष्टी ती शिकवते आणि फालतूगिरी मी शिकवतो. फॅमिलीमध्येच ना बाबा नेहमी असा मजा करतो आणि आई जरा धाक दाखवते आणि बाजूला जिकडे कैरीचं झाड वगैरे मस्त कैऱ्या बिऱ्या खाऊन झाल्यात सीनमध्ये. आमच्याकडे व्हिडिओ आहे. ओ नो पण हो आता मी अत्यंत मला खूप आवडतात कैऱ्या बिऱ्या. आणि आता आमच्या जे सेटिंग दादा आणि आहेत ना त्यांना माहिती झालंय तर ते वेगळ्या पण काढून ठेवतात माझ्यासाठी कधी कधी.